बालविवाह रोखण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. नाशिकचे उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सांगितलं आहे. दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून दुर्गम भागात जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी आज दिल्यात. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक, युनिसेफ, एसबीसी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती सभागृह येथे उपजिल्हाधिकारी श्री हुलवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री हुलवळे यांनी बालविवाहाचे प्रमाण अधिक असलेल्या गावांमध्ये सक्षम युवा शक्ती कार्यक्रमाअंतर्गत सक्षम दिवस राबविला जाणार असल्याचे सांगितले. बालविवाह मुक्त जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये ग्रामपंचायत, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष या विभागांमार्फत आराखडा अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. बालविवाह जिल्हा मुक्त करण्यासाठी उपाययोजना आणि 125 शाळेत घेण्यात आलेल्या विद्यार्थी व पालक सत्राबाबत यावेळी माहिती दिली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने गावागावात जनजागृती करावी. यात प्रामुख्याने पोलीस विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण व आरोग्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांनी बाल कल्याण समितीच्या मदतीने गावात जनजागृती करावी. तसेच सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त आईसी पोस्टर फिल्म यांचा प्रचार करून त्या प्रसिद्ध करून जनजागृती करावी आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबवावे. दुर्गम तालुक्यातील सर्व संबंधित विभागांनी जनजागृती व 1098 प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावे. होणारे बालविवाह रोखण्यासाठी 1098 या नंबरवर माहिती द्यावी. 1098 या टोल फ्री नंबरची माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे श्री हुलवळे यांनी सांगितलं. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.